हॅलो फ्रेंड्स, संगीताज केक अँड रेसिपीज या चॅनलमध्ये मी संगीता तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी अगदी झटपट तयार होणारे आणि तेवढीच पौष्टिक असे आप्पे कसे करायचे त्याचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि व्हिडिओ खूपच माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा। तर मी सगळ्यात पहिले हे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 वाटी हे ज्वारीचे पीठ आहे। तर लहान मुलांना काय होते, ज्वारीची भाकरी वगैरे खायला अजिबात आवडत नाही आणि ज्वारी आपल्या शरीरासाठी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांसाठीच खूपच आरोग्यदायी आहे। ज्वारी खाल्ल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते ज्वारी, त्याचबरोबर कॅन्सर होण्यापासून बचाव करते, हृदयासाठी पण खूप चांगली आहे आणि जे मधुमेह म्हणजे शुगरचे पेशंट आहेत त्यांना ज्वारी खाल्लेली तर खूपच चांगली असते। तर मी त्यामध्ये आता अर्धी पाऊण वाटी दही टाकलेले आहे। तुम्हाला जर दही आवडत नसेल तर तुम्ही दही स्किप केले तरीही चालेल, काही हरकत नाही। तर आता हे व्यवस्थित असे आपण मिश्रण मिक्स करून घेऊयात आणि हे थोडेसे बाजूला ठेवूत आणि आपण बाकीची तयारी करून घेऊयात। तर मी आता दुसरीकडे हे 10-12 पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याचबरोबर कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। पालकापासून पण आपल्याला विटॅमिन ए, सी आणि विटॅमिन के असे भरपूर विटॅमिन भेटतात, त्याचबरोबर फायबर, आयरन, पोटॅशियम सारखे पोषक तत्व पण मिळतात। रक्त ज्यांच्यात रक्त कमी आहे ना, त्याची रक्ताची कमी पण पूर्ण करते, हृदयाच्या आजारापासून लांब ठेवते, डोळ्यासाठी, केसासाठी, स्किनसाठी पण पालक खूप फायदेशीर आहे। पालक म्हणजे खरंच खूपच फायदेशीर आहे, एक ना अनेक गोष्टी आहेत त्याचे फायदे, सांगायचे गेले तर खूप वेळ लागेल। तर आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे आहे। कोथिंबीर पण तेवढीच खाल्लेली चांगली असते आपल्या डोळ्यासाठी, केसासाठी पण, स्किनसाठी। तर आता हे मी आता व्यवस्थित असे बारीक कट करून घेतले आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण त्यामध्ये एक हे 10-12 कढीपत्त्याचे पाने टाकलेले आहेत। कढीपत्ता पण केसासाठी, स्किनसाठी खूपच चांगला असतो खाल्लेला, असा अजिबात कढीपत्ता कोणी खात नाही, पण या पेस्टमध्ये टाकला तर कुणाला कळणार पण नाही। आणि त्याचबरोबर मी 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आलं घेतलेले आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरला व्यवस्थित असे गरजेनुसार पाणी टाकून मी 4-5 चमचे पाणी टाकून हे बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकतात की अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला जे आपले ज्वारीचे पीठ आहे ना त्यामध्ये टाकून व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर आपल्या आता मिक्सरच्या भांड्याला भरपूर अशी पेस्ट राहिलेली आहे, त्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित असे मिक्सरचे भांडे साफ करून घ्यायचे, कारण की आपल्याला वेस्ट तर अजिबात काहीच घालवायचे नाही। तर मी आता हे सर्व मिक्सरचे भांडे क्लीन करून घेतलेले आहे आणि हे आपण बाजूला ठेवून घेऊयात थोडं 5 मिनिटासाठी। तर मी आता दुसरीकडे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे, मोहरी टाकून त्यामध्ये लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा परतला ना 10-12 सेकंद की त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घ्यायचे, त्यामुळे कांदा लवकर लाल होतो। आणि त्याचबरोबर गाजर आणि शिमला मिरची पण टाकून घ्यायची आहे। तुम्ही हे डायरेक्ट ते वाटणामध्ये टाकले तरी पिठामध्ये टाकले तरीही चालेल, पण या पद्धतीने जर तुम्ही टाकले तर टेस्ट आणखीनच छान लागते। तर मी आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे। तर या पद्धतीने जर तुम्ही हे सारण जे आहे त्यामध्ये करून टाकले ना तर तुमच्या आप्याला वेगळीच टेस्ट येईल। तर मी लगेच आता ते सारण टाकून घेतलेले आहे आणि लगेच कढईमध्ये पण पाणी टाकून सर्व मसाला जो आहे ना त्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर आता हे व्यवस्थित असे आपल्याला मिश्रण हे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपण पहिल्यापासून आतापर्यंत अजिबात त्यामध्ये मीठ टाकलेले नाही, फक्त थोडेसे आता भाजीला टाकले होते। तर आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। तर हे सारण अशा पद्धतीने तयार झालेले आहे आणि मी आता मीठ टाकून हे आपण 5-10 मिनिटासाठी बाजूला ठेवून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित असे हे सारण तयार होईल। तर तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मी हे सुके खोबरेच घेतलेले आहे, सुके खोबरे, त्याचबरोबर काही शेंगदाणे, लसणाच्या पाकळ्या, अद्रक, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता एवढे सगळं घेतलेले आहे आणि आता हे मिक्सरमध्ये आपण टाकून घेणार आहोत। तुमच्याला जर शेंगदाणे आवडत नसेल तर तुम्ही जे डाळं असतं ना ते डाळं पण टाकू शकतात, पण शेंगदाणे पण खूपच छान, मी तर हीच अशी चटणी तयार करते। तर मी आता त्यामध्ये थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे, त्याचबरोबर 2 चमचे दही टाकून गरजेनुसार पाणी टाकून आपल्याला ही चटणी अशी बारीक वाटून घ्यायची आहे। तर चटणी पण आपली तयार झालेली आहे। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी टाकून आपल्याला चटणी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे ना त्यानुसार तुम्ही पाणी टाकून चटणी तयार करून घ्या। तर मला जेवढी पातळ पाहिजे तेवढी मी चटणी तयार करून घेतलेली आहे आणि मी आता कढईमध्ये तेल गरम करायला थोडेसे ठेवलेले आहे 1 चमचा, आणि त्यामध्ये लगेच तेल गरम झाले की मोहरी, थोडीशी उडीद डाळ आणि 2-3 कढीपत्त्याचे पाने तोडून टाकले आणि लगेच हे जो तडका आहे तो चटणीवर टाकला। तर अशा पद्धतीने आपली नारळाची चटणी तयार झालेली आहे आणि आपल्या इकडे सारण पण तयार झालेले आहे। तर आता आपल्याला आप्पे तयार करायला घ्यायचे आहेत। तर मी लगेच त्यामध्ये अर्धा
पुडी, अर्धी पुडी इनोची टाकलेली आहे आणि ते सारण मिक्स करून लगेच आपल्याला आप्पे करायला घ्यायचे आहेत. तर मी आप्पे पात्र गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे तेल टाकलेले आहे. तेल पण आपल्याला अजिबात जास्त टाकायचे नाही आहे, कारण की तेल अजिबात जास्त लागतच नाही. तर मी आता आप्पे पात्रामध्ये टाकून घेते आणि आप्पे ज्यावेळेस आपण करतो ना त्यावेळेस बाजूनी व्यवस्थित भरून घ्यायचे, नंतरच आतमध्ये टाकायचे आप्पे पात्रामध्ये, कारण की आप्पे पात्रामध्ये जास्त गरम असते. तर तुम्ही पाहत असाल तर फक्त 2 मिनिटांमध्ये आपले आप्पे हे खूप छान असे तयार झालेले आहेत. आणि आपण आता दुसऱ्या बाजूने पण हे आप्पे पलटून भाजून घेऊयात. आणि आपल्याला परत तेल वगैरे टाकायची अजिबात गरज नाही. फक्त एकदा एकच तास तेल टाकले ना तेवढ्यामध्येच आप्पे आपले तयार होतात. कमी तेलकट आणि तेवढेच पौष्टिक असे. आणि तुम्ही बघत असाल तर आपले अगदी झटपट असे आप्पे तयार झालेले आहेत. तर मला तुम्हाला एक सांगायचे आहे की ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपल्याला आप्पे करायचे आहेत ना त्यावेळेसच त्यामध्ये इनो टाकायचा, आधीच टाकून ठेवायचा नाही. आणि तुम्हाला जर थोडेसेच आप्पे करायचे असतील आणि बाकीचं सारण तुम्ही बाजूला ठेवून थोड्या सारणामध्येच इनो टाकून आप्पे तयार करायचे, कारण की जास्त वेळ जर इनो टाकून मिश्रण ठेवले तर आप्पे तुमचे फुगणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपले आप्पे तयार झालेले आहेत. आणि मस्तपैकी नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत, किंवा तुम्ही फक्त आप्पे पण खाल्ले ना, कारण की आपण त्यामध्ये मसाले वगैरे टाकलेले आहेत ना, फक्त आप्पे पण खायला खूपच छान लागतात. तुम्ही माझ्या सांगितलेल्या पद्धतीने एकदा आप्पे नक्की तयार करा. तुम्ही परत परत करून खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत, ही माझी गॅरंटी आहे. आणि आज जेवढे मी प्रमाण सांगितलेले आहे त्यामध्ये 40 आप्पे तयार होतात. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.